राजकारणात नेते आणि कार्यकर्ते यांचे नाते अनेकदा फक्त पदापुरते मर्यादित असल्याचे पाहायला मिळते. मात्र काही नाती ही मनाने जोडलेली असतात, विश्वासाने बांधलेली असतात आणि त्यासाठी एखादा कार्यकर्ता स्वतः झोकून देतो तेव्हा त्यातून जन्माला येते एक भावनिक कहाणी. नेत्यावर प्रेम करणे वेगळे, पण त्या नेत्याने मोठे व्हावं, राज्य पातळीवर पोहोचावं यासाठी स्वतःच्या आयुष्यात संकल्प करून त्याची वर्षानुवर्षे पूर्तता करणे ही गोष्ट क्वचितच पाहायला मिळते. कोपरगावात अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील सवत भाजपा मंडळ सचिव गणेश साबळे पाटील यांनी युवा नेते विवेक कोल्हे हे आमदार व्हावेत, त्यांना राज्य पातळीवर संधी मिळावी आणि त्यांच्या नेतृत्वाचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचावा यासाठी साईबाबांच्या चरणी साकडे घालत तब्बल 4 वर्षे 3 महिने दर गुरुवारी चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. सामान्य कुटुंबातून आलेल्या गणेश साबळे पाटील यांना विवेक कोल्हे यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि विश्वास इतका प्रबळ होता की प्रत्येक गुरुवारी अनवाणी राहून त्यांनी आपल्या नेत्यासाठी प्रार्थना केली. उन्हाची तीव्रता असो, पावसाचे दिवस किंवा काटेरी रस्ते, पण संकल्प कधीच मोडला नाही, कारण मनात फक्त एकच इच्छा होती, माझा नेता आमदार व्हावा. विशेष म्हणजे विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी गुरुवारच ठरला आणि अखेर महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली. ही बातमी कळताच गणेश साबळे पाटील यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. 4 वर्षांनी श्रद्धा, विश्वास आणि प्रार्थना अखेर पूर्णत्वास गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विवेक भैया माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात हात टाकून आपुलकीने विचारपूस करतात. पदाचा मोठेपणा न दाखवतात, ते मित्रासारखे वागतात. त्यामुळेच ते आम्हाला फक्त नेते वाटत नाही तर घरातील माणूस वाटतात, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. एक कार्यकर्ता म्हणून मी जे प्रेम, जिव्हाळा आणि आधार अनुभवलाय त्यातूनच मनातून शब्द बाहेर पडतात. होय, यासाठीच केला होता अट्टहास, असे म्हणताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. आजच्या राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थ या पलीकडे जाऊन कार्यकर्ते आणि नेतृत्व यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं किती घट्ट असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे. एका सामान्य कार्यकर्त्याने आपल्या नेत्यासाठी केलेली ही अनवाणी तपश्चर्या सध्या कोपरगावात चर्चेचा विषय ठरत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव.